कर्जमाफीबाबत मंगळवारी एक मोठा निर्णय झाला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली। अर्थात सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने याबाबतची घोषणा मात्र झाली नाही। आचारसंहिता संपल्यावर ही कर्जमाफी लागू केली जाईल असं सरकारनं सांगितलं। या कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलंय। मंगळवारी या योजनेबाबत सरकारनं इत्थंभूत माहिती दिली। कर्जमाफी किती होणार, कुणाला लाभ मिळणार, कुणाला वगळलं जाणार हे सगळं सांगण्यात आलंय। आता या कर्जमाफीचे नेमके निकष काय आणि लाभ काय, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मंगळवारी एक मोठी घोषणा केली। मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जाला माफ करण्यास मंजुरी दिली। कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही आनंदाची बातमी समोर आली। मुळात सरकारने 2024च्या निवडणुकीत सत्तेत येण्यापूर्वीच कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। आता 2 वर्षांनंतर हे आश्वासन सरकार पूर्ण करतंय। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे या कर्जमाफीची घोषणा आताच केली जाणार नाही। विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर ही घोषणा होणार आहे। आगामी काळात अटी आणि शर्तींबाबत सरकारकडून माहिती देण्यात येणार आहे। राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय। आता या 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असल्याने सरकारच्या तिजोरीवर अंदाजे 25,000 कोटींचा भार पडणार आहे। सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा जो शब्द दिला होता तो आता पूर्ण केलाय। आता ही कर्जमाफी नेमकी कुणाला मिळणार हे एकदा पाहू। ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न केलेले 2 लाख रुपये माफ होणार आहेत। त्यात एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुदल आणि व्याजासह रक्कम 2 लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ होईल। 2 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांच्या 17.75 लाख कर्ज खात्यांवरील पूर्ण कर्ज माफ होणार आहे। या निर्णयामुळे जवळपास 16,74,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे। या कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 14,754 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। आता ही कर्जमाफी कुणाला मिळणार नाही ते समजून घेऊ। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर करताना काही निकष निश्चित केले आहेत। त्यानुसार मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य तसेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य, सरकारी कर्मचारी ही या कर्जमाफी योजनेत बसणार नाहीत। सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, अनुदानित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती, बाजार समित्या, साखर कारखाने, सूतगिरणी, जिल्हा बँक, नागरी सहकारी बँक, दूध संघ आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालकही या कर्जमाफी योजनेत बसणार नाहीत। तसेच 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी आणि कर्मचारी हे सार्वजनिक कर्जमाफीच्या योजनेसाठी पात्र नसतील असेही या GR मध्ये सांगितले गेले आहे। असे असले तरी राज्यातील 16,74,000 शेतकऱ्यांचा 7/12 या कर्जमाफीमुळे कोरा होणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे। राज्यातील 36,585 कोटींचे कर्ज सरकार माफ करणार आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीची ही घोषणा खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।